नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीमध्ये काल रात्री 10:30 वाजताच्या सुमारास एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। वैष्णवी आवारे असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे। वैष्णवी ही मूळची अमळनेर येथील रहिवासी आहे। ती सध्या इंदिरानगर मधील कानडे रो हाऊस मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती। काल रात्री 10 वाजताच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणीसोबत शेजारी असलेल्या उद्यानात बसलेली असताना याच वेळी एक संशयित तरुण तिथं आला आणि त्यानं वैष्णवी सोबत बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र वैष्णवीनं प्रतिसाद न दिल्यानं तिथून निघून जाताना त्यानं खिशातून चाकू काढून तिच्या गळ्यावर वार केला। वैष्णवी रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचं पाहून त्यानं तिथून पलायन केलं। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली, भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि प्राथमिक अंदाजानुसार हा खून एकतर्फी किंवा प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती समजते। नेहमीप्रमाणे शांत असलेल्या वनसंपदा सोसायटीत रात्री 10:30 वाजताच्या सुमारास अचानक हा थरार घडला। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली। या हत्येमागील नेमकं कारण काय आणि आरोपी कोण याचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरी, नाशिक।